नमस्कार मित्रांनो, मी ऋतू आणि आज मी तुमच्या समोर एक गंभीर विषय बोलणार आहे. 94,000 विद्यार्थी नापास. मराठी भाषेची ही कोणती शोकांतिका? काही दिवसांपूर्वी 10वीचा निकाल लागला. अनेकांनी पेढे वाटून झाले असतील, कौतुक झाले असतील, पण या निकालाच्या आनंदात एक अशी आकडेवारी लपली आहे, जी ऐकून मराठी म्हणून आपल्या सर्वांचा काळजाचा ठोका चुकायला हवा. महाराष्ट्राची राज्यभाषा, आपली मायबोली, ज्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण मिळवून दिला, त्याच मराठी भाषेत यंदा 94,000 विद्यार्थी नापास झाले. हो, तुम्ही बरोबर ऐकला. हा आकडा केवळ शैक्षणिक अपयश नाही, तर ही आपली सांस्कृतिक अस्तित्वाचा धोक्याचा घंटा आहे. तर या मागचे अपयशाचे कारण नेमके काय ते पुढील प्रमाणे. पहिलं कारण म्हणजे इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव. पालकांचा कल इंग्रजीकडे आहे, ते गैर नाही. पण सर्व मुलं घरात मराठी बोलतात. जेव्हा ते शाळेत जातात, व्याकरणाच्या किंवा शुद्ध लेखनाचा प्रश्न येतो, तेव्हा त्यांचा गोंधळ उडतो. दुसरं कारण म्हणजे सांस्कृतिक लोक. आजच्या मुलांच्या हातात पुस्तकं सोडून मोबाईल आहेत. अवतरण वाचन थांबलं आहे, निबंध लिहिताना शब्द सुचत नाही आणि आकलन करताना अडचणी येतात. तिसरं कारण म्हणजे अति आत्मविश्वास. मराठी ही आपलीच आहे, तर त्याचा काय अभ्यास करायचा? ही चुकीचा समज विद्यार्थ्यांच्या या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. चौथा म्हणजे सोशल मीडियाची भेसळ. काय करतोयस ऐवजी इंग्रजीमध्ये काय करतोयस असं लिहिलं जातं. रोमन लिपीचा अतिवापर, देवनागरीचा सराव सुटतो आणि परीक्षेत शुद्ध शब्द आठवणं कठीण झालं आहे. उपाययोजना. आता प्रश्न असा की ही परिस्थिती कशी बदलणार? पहिली, शाळा कशी बदलू शकते? मराठी शिकताना रंजन व्हावे. वाचन किट्टा किंवा सक्तीचे वाचन तास सुरू व्हावे. पालक काय करू शकतात? तर मुलांशी घरी असताना स्पष्ट आणि शुद्ध मराठीचा आग्रह धरला पाहिजे. आता विद्यार्थी याच्यावर स्वतः काय करू शकतात? तर मराठीत लाईन न घेता त्यांचा व्याकरण सराव वाढवला पाहिजे. मित्रांनो, 94,000 विद्यार्थी नापास होणे ही केवळ शिक्षण पद्धतीची त्रुटी नाही, तर आपल्या मानसिकतेची चूक आहे. मराठी टिकवायची असेल तर केवळ मराठी भाषांपुरता नाही, तर ती मराठी लिखित पाहिजे. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगला.